त्यांच्याकडून आम्हाला विचारणा झाली, की आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जय मल्हार नावाचं मोठं हाताने काढावं लागतं किंवा ते जो भंडारा आहे त्याने बनवावं लागतं. तर असं काही तुम्ही बनवून द्याल का, की जे आम्हाला झटपट काढता येईल? दुसरं असं आहे, की जेव्हा ऑनलाईन मी नवीनच सुरुवात केलेली होती, त्यावेळेस म्हणू शकता तुम्ही असं, की लोकांपर्यंत मी रीच होत नव्हते. असं नुसतं रांगोळ्यांचे साच्यांपुरतं मर्यादित न राहता, ज्यांना रांगोळ्या काढता येत नाही त्यांच्यासाठी पेन्स असतात, टूल्स असतात, कॅलिग्राफी टूल्स असतात, मॅजिक बॉक्स आहेत किंवा मग त्यांना असं कन्व्हिन्स करत गेले, की आधी एखादी छोटी वस्तू घेऊन बघा. तुमचा एकदा विश्वास निर्माण झाला, की मग तुम्ही मोठी ऑर्डर देऊ शकता. टर्निंग पॉइंट असा ठरला, की नाशिकमधल्या सुद्धा ज्या लोकांना माहीत नव्हतं, की हे शॉप इथे-इथे आहे, त्यांना सुद्धा माहिती झाली. तर तुम्ही वर्ल्ड वाईड शिपिंग करता का? तर माझी पहिली ऑर्डर मला अजूनही आठवतं, की कॅनडाची होती. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद माळशे तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नरमरीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत द राहुल रांगोळीच्या ओनर म्हणजेच प्रणाली राहुल पाटील. आपण मॅम बरोबर त्यांचा सगळा प्रवास कसा होता त्याबद्दल, किंवा त्यांनी हा त्यांचा पारंपरिक रांगोळीचा व्यवसाय ऑनलाईन कशा ते घेऊन गेला याबद्दल. द राहुल रांगोळीमध्ये आपल्याला बऱ्याच टाईपचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पाहायला भेटतात, जसे की स्टेन्सिल्स. यांच्याकडे 3 इंचापासून ते 3 फुटापर्यंत सगळे टाईपचे स्टेन्सिल्स अवेलेबल आहेत. तसेच रांगोळी कलर्स असतील किंवा मॅजिक बॉक्स असतील, असे बरेच सारे प्रोडक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मॅमनी कोणकोणत्या अडचणींचा सामना करत हा त्यांचा व्यवसाय मोठा केला याबद्दल सुद्धा आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोत. आणि जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर नाशिकसारख्या एका आहे का सांस्कृतिक शहरातून येऊन तुम्ही रांगोळीचा जो पारंपरिक व्यवसाय तुम्ही आता ऑनलाईन घेऊन गेलात. तुमचं शॉप आहे, तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही करता. त्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. तर मग सगळ्यात पहिले तर तुम्हाला ऑनलाईन घेऊन जावं हे सगळं हे कधी वाटलं, किंवा पारंपरिक व्यवसाय ऑनलाईन घेऊन जावं? पण शक्यतो ही गोष्ट करत नाही बरेच जण. काय वाटतं? बेसिकली आमचं जे रांगोळीचं शॉप आहे, जे माझे सासू-सासरे बघतात एवढ्या वर्षापासून, त्याला 23 ते 25 वर्ष ऑलरेडी झालेत. मी आफ्टर मॅरेज एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होते. त्यानंतर 5.5 एक 6 वर्ष जॉब केल्यानंतर जेव्हा कोरोनाची फर्स्ट वेव्ह आली होती, त्यावेळेस मी प्रेग्नंट होती सेकंड बेबीच्या वेळेला. तर त्यावेळेस मला आफ्टर मॅटर्निटी लिव्ह हे मिळालं होतं. आफ्टर डिलिव्हरी मला मॅटर्निटी लिव्ह मिळाली होती. तर घरून आहे ना, जे शेड्यूल असतं ते पूर्ण डिस्टर्ब झालं होतं. अदर दॅन वर्किंग आवर्स जे आहेत, त्या व्यतिरिक्त सुद्धा मला लॉग इन करावं लागायचं. मीटिंग्ज अटेंड कराव्या लागायच्या. कारण मी एक टीम लीडर होते. माझी पोस्ट जी होती ॲज अ टीम लीडर होती. त्यामुळे मला कधीही ट्रेनिंग द्याव्या लागायच्या न्यू जॉइनीजला. तर कुठेतरी असं सॅच्युरेशनसारखं झालं होतं डोक्यात, की आपण जे स्किल वापरतोय आपलं, जे एफर्ट्स देतोय आपण, आपण एवढ्या वेळ कंपनीला देतोय, त्या मानाने आपल्याला रिवॉर्ड खूप कमी मिळतायत किंवा त्याचं मानधन आहे ते खूप कमी मिळतंय. तर कुठेतरी असं वाटत होतं, की आपलं स्वतःचं काहीतरी करावं. जे स्किल आपण स्वतः जे आपलं वापरतो आहे, जे आपण प्रयत्न करतोय, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या काही अशा व्यवसायामध्ये जर आपण हेच वापरलं, तर नक्कीच कुठेतरी फायदा होईल आणि माझं आधीपासून असं होतं, की मला स्वतःची काहीतरी एक आयडेंटिटी बनवायची होती. मी आफ्टर मॅरेज जेव्हा शॉपवरती पण जायचे, तेव्हा कस्टमरचा आमच्याकडे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक यायचा, की तुमच्याकडचे रांगोळीचे कलर्स चांगले आहे, तुमच्या रांगोळीचा दर्जा चांगला आहे, तुमच्याकडे वस्तू खूप चांगल्या मिळतात. तर लेडीज इथून ज्या बाहेरगावी राहणाऱ्या आहेत, त्या घेऊन जायच्या आमच्याकडून रांगोळी वगैरे अशा वस्तू. तर तेव्हा कुठेतरी कोरोनाच्या काळामध्ये जे ऑनलाईन म्हणतो आपण, ऑनलाईन या शब्दाला तेव्हा खूप महत्त्व होतं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऑनलाईन मिळायला होत्या. लागल्या होत्या. मग ते डोक्यात कुठेतरी आलं माझ्या, की मग ह्याच ज्या वस्तू आहेत आपलं दुसरा व्यवसाय करण्यापेक्षा आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे, हाच कुठेतरी वरच्या स्टेजला आपण कुठेतरी नेऊया, याला आपण वरच्या स्तरावर कुठेतरी नेऊ आणि ऑनलाईन सुरुवात करू. मग त्यावेळेपासून मी ऑनलाईनच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. वाह! तर मग म्हणजे गरज काही जाणवली, की आपण ऑनलाईन जावं? कस्टमरची पण आमच्याकडे डिमांड होती, की आम्हाला बाहेरगावी तुम्ही ह्या रांगोळ्या पुरवू शकता का किंवा पाठवू शकता का?
तर असं वाटलं मला, की आपला हा जो व्यवसाय आहे किंवा ह्या ज्या आपल्या द राहुल रांगोळी हा तेव्हा पण वेल नोन ब्रँड होता आमचा. नाशिकमध्ये राहुल रांगोळी या नावाने आम्हाला चांगल्यापैकी लोकं ओळखतात. तर नुसतं नाशिकपुरतं मर्यादित न राहता असं वाटत होतं कुठेतरी, की आपण आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये पण लोकांनी ओळखलं जावं. त्या योगाने मला हा विचार मनात आला आणि ऑनलाईन बिझनेसची मी सुरुवात केली. बरं, तर मग आता द राहुल रांगोळी, तर मग राहुल कोण आहे? तर सांगा ना जरा. राहुल माझ्या मिस्टरांचं नाव आहे. ही आमची तिसरी पिढी आहे बिझनेसमध्ये. तर माझ्या सासऱ्यांनी जेव्हा व्यवसाय चालू केले, हे राहुल या नावानेच व्यवसाय चालू केले होते. ड्राय फ्रूट असतील किंवा आधी किराणा व्यवसाय होता आणि 23 एक वर्षापासून आता जो आहे रांगोळीच्याच क्षेत्रात आम्ही आहोत. हा त्यांनी आधी राहुल रांगोळी या नावानेच सुरू केलेला व्यवसाय होता. मग तेच मी नाव पुढे नेण्याचं कंटिन्यू ठरवलं. केलं. हो. मग त्यांचा काय सपोर्ट मिळाला? म्हणजे घरच्यांचं म्हणा की आता मिस्टरांचं काय? आणि त्यांचा रोल खूप मोठा असतो. जर सपोर्ट नसेल तर काहीच नाही करू शकत. बरोबर. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा नुसता सपोर्ट आहे असं नाही म्हणू शकत तुम्ही. ते ॲक्चुअली बॅकबोन आहेत. कारण ही प्रेरणा मला त्यांनीच दिली, की मी बघतोय तुला, तू एवढं लॉक्ड इन असते कॉम्प्युटरवरती, लहान मुलगी सांभाळून, घर सांभाळून. मी जॉइंट फॅमिलीमध्ये राहते. तर हे एवढे एफर्ट्स तू तुझं जे स्किल वापरते, एवढं तू लॉक्ड इन असते, एवढं तू काम करते, तर त्या मानाने तू जर आपल्याच व्यवसायामध्ये जर उतरलीस, तर तू नक्कीच काहीतरी चांगलं करू शकशील. ही प्रेरणा मला त्यांनीच दिली. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. सुरुवातीला जे फंड पण म्हणतो आपण, की प्रत्येक व्यवसायाला पैसा हा लागतोच. तर तो फंडही त्यांनीच मला सुरुवातीला दिला, की हे पैसे आहेत माझे, यातून तू व्यवसाय सुरू कर. मग माझे पी-एफचे वगैरे पैसे मग मी टाकायला सुरुवात केली. वाह! म्हणजे त्यांची तुम्हाला खूप जास्त मदत खूप झाली. जास्त सपोर्ट मदत पण आहे. जास्त होता. हो, बिझनेस चालू असताना पण घरच्या काही गोष्टी असतील, घर सांभाळणं असेल, मुलींकडे लक्ष देणं असेल किंवा सीझनमध्ये जेव्हा जास्त गरज असेल, माणूसबळाची गरज हां, पडते, तेव्हा त्यावेळेस ही इज ऑल्वेज देअर, की काही पॅकिंग करायचं असेल तर मी करू लागतो किंवा कुरिअरला द्यायला जायचंय तर मी जातो. मुलींची काळजी नको करू, मी बघतो. बरं, तर तर मग या सगळ्या गोष्टीवर टर्निंग पॉइंट कोणता ठरला? काय वाटतं? जिथून नाही का सगळं शिफ्ट झालं सगळं? टर्निंग पॉइंट नक्कीच ठरला. कारण जेव्हा ऑनलाईन आम्ही व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा बऱ्याचशा महिला वर्गामध्ये म्हणू शकता तुम्ही, की ऑर्डर वगैरे दिल्यानंतर त्यांच्याकडे दर्जेदार वस्तू जेव्हा पोहोचल्या, तेव्हा माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. त्यानंतर ज्या लोकांना मी जेव्हा ऑनलाईन सुरू केला हा बिझनेस, तर सगळ्यात पहिले मी माय गुगल बिझनेसवरती मी रजिस्टर केलं. अरे, त्यानंतर YouTubeद्वारे, Instagramद्वारे मग जसं व्हिडिओज माझे पब्लिश व्हायला लागले, तसं टर्निंग पॉइंट असा ठरला, की नाशिकमधल्या सुद्धा ज्या लोकांना माहीत नव्हतं, की हे शॉप इथे-इथे आहे, त्यांना सुद्धा माहिती झाली, की फिजिकल शॉपही यांचा आहे. ऑनलाईनही आता सुरुवात केलेली आहे. त्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आम्हाला आणि अ, अ, फक्त महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत न पोहोचता माझे व्हिडिओज ऑल ओव्हर ऑल इन ओव्हर इंडिया इंडिया. पण गेले. आणि वर्ल्ड वाईड शिपिंगही मी लवकरच सुरू केलं. कारण मला भारताबाहेरच्या ज्या आहेत त्यांचेही माझ्याकडे आले होते, की डिमांड आम्हाला हो, त्यांच्याही ऑर्डर्स माझ्याकडे आल्या, की आम्हालाही हवे आहेत प्रॉडक्ट्स. तर तुम्ही वर्ल्ड वाईड शिपिंग करता का? तर माझी पहिली ऑर्डर मला अजूनही आठवतं, की कॅनडाची होती. जी बऱ्यापैकी मोठी ऑर्डर होती ही. मी ऑनलाईन क्षेत्रात उतरल्यानंतर विथिन 3 मंथ्स मला ही कॅनडाची ऑर्डर आली. आणि ती माझ्यासाठी खूप लकी ठरली. तेव्हापासून माझं जे भारताबाहेरचे जे आहेत ऑर्डर्स वगैरे, त्या रेग्युलर बेसिसवरती चालू झाल्या आणि आज मी अगदी आनंदाने सांगू शकते, की कॅनडासह मलेशिया, USA, दुबई अशा भरपूर ठिकाणी श्रीलंका इथे माझे रांगोळीचे जे आहेत साचे ते जातात. वाह! तर मग राहुल रांगोळीमध्ये तुमच्याकडं 3 इंचापासून 3 फुटापर्यंत सगळ्या साइजचे साचे आहेत, बरोबर? तर मग तुमचे प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत? साचेस आहेत, अजून काय-काय? तो सांगा मला त्याच्याबद्दल. रांगोळीमध्ये फ्रॉम ए टू झेड रिलेटेड टू रांगोळी आमच्याकडे अवेलेबल आहे असं म्हणू शकता. म्हणजे मी गॅरंटेड सांगू शकते, की आमच्याकडे रांगोळीच्या रिलेटेड जेवढे प्रॉडक्ट्स आहेत त्याचं ह्यूज कलेक्शन आहे. आमचा नुसता कॅटलॉगच तुम्ही बघाल तर तो 98 पेजेसचा आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ मटेरियलपासून वेगवेगळ्या साइजेसमध्ये, कॅटेगरीजमध्ये प्रॉडक्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यात तुम्ही मेटल, वुडन, प्लास्टिक, पॉलिमर, MDF, ॲक्रिलिक असं नुसतं रांगोळ्यांच्या साच्यांपुरतं मर्यादित न राहता, ज्यांना रांगोळ्या काढता येत नाही त्यांच्यासाठी पेन्स असतात, टूल्स असतात, कॅलिग्राफी टूल्स असतात, मॅजिक बॉक्स आहेत. अशाही वस्तूंचं आमच्याकडे भरपूर मोठं कलेक्शन आहे. बरं, मग तुम्ही आता साच्याबद्दल बोलला नाही का, की
मी तर पाहिली म्हणजे 2च प्लास्टिकचे आणि मेटलचे. बरोबर. बरोबर. तर मग बाकी सुद्धा येतात, की लाकडाची झालं, मेटलची झाली किंवा अजून ॲक्रिलिक तुम्ही म्हणलात. तर मग त्याच्यामध्ये काय फरक पडतो नॉर्मल कोणतं मेटलचे म्हणा किंवा प्लास्टिकच्या मध्ये या सगळ्या व्हरायटीमध्ये काय फरक? प्रत्येक रांगोळीच्या साच्यांचं मटेरियलनुसार एक-एक वैशिष्ट्य आहे. मेटलचे साचे तुम्ही म्हणू शकता थोडे इकॉनॉमिक रेंजमध्ये येतात. त्यांची प्राईस कंपॅरेटिव्हली वुडन आणि प्लास्टिक पॉलिमरपेक्षा कमी असते. त्याला स्टोअर करायला जागाही थोडीशी कमी लागते. वुडनचे तुम्ही थोडं म्हणू शकता, की थोडं प्रीमियम रेंजमध्ये येतात. त्याची जी नेट असते रांगोळीची साच्याची, ती एकदम बारीक असते. त्यामुळे त्याला जी लागणारी रांगोळी आहे, ती अतिशय कमी लागते आणि त्याची फिनिशिंग पण मेटल रांगोळीपेक्षा अतिशय सुंदर येते. ती क्लिअर असते आणि ते टिकतातही चांगल्या मेटलच्या जे साचे आहेत ते टिकतात पण चांगले. मेटल, वुडन, प्लास्टिक आणि पॉलिमर सोबतच आपल्याकडे अशा रेडीमेड रांगोळ्या ज्या आहेत, की तुम्हाला जर साच्यांचा वापर करायचा नसेल, तर आपल्याकडे प्लास्टिक रांगोळीचे वेगवेगळे पॅटर्न्स येतात. ते तुम्ही वेगवेगळे अरेंज करून छोट्यापासून मोठ्यापर्यंत रांगोळ्या बनवू शकता. हं. किंवा ॲक्रिलिकमध्ये आता नवीन रेंज जी आली आहे, त्याच्यावरती डायरेक्ट एम्बॉसिंग असतं. फक्त ॲज इट इज तुम्ही श्रीराम प्रसन्न किंवा गाय वासरू वगैरे चैत्रांगण जे नेहमी लागतं, ते तुम्ही ॲज इट इज फक्त उचलायची प्लेट आणि देवांसमोर, केवळ तुळशी वृंदावनासमोर, उंबऱ्यासमोर तुम्ही ठेवू शकता. एम-डी-एफमध्ये एक असं म्हणू शकता तुम्ही एम-डी-एफ की मल्टीपर्पज यूज होणारा प्रॉडक्ट आहे. ज्याच्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकता. तुम्ही एम-डी-एफमध्ये रांगोळ्यांनी ते भरू शकतात, मसाल्यांच्या पदार्थांनी भरू शकतात, फुलांच्या ह्याच्याने डेकोरेट करू शकतात किंवा ते जसं लिप्पन आर्ट येतं, लिप्पन आर्ट सगळ्यांना जमेलच असं नाही. म्हणजे काय? तर लिप्पन आर्टमध्ये तुम्हाला फेविक्रिलचे वगैरे माती किंवा ते कालवून आणि त्याचे गोळ्या किंवा शेप्स बनवून आणि त्याला कलर करायचं असतं. हे सगळ्यांना जमेलच असं नाहीये. तर हे न करता एम-डी-एफचा रेडीमेड तुम्ही रांगोळी साचा जर घेतला मोठ्या साईजचा, तर त्याला फक्त ॲक्रिलिक कलर द्यायचा आणि मार्केटमध्ये डेकोरेटिव्ह आयटम्स जे असतात, आरशांचे प्रकार असतात, मोती असतात, कुंदन असतात, त्याने तुम्ही डेकोरेट करून तो वॉल हँगिंग वगैरे म्हणून सुद्धा वापरू शकता. हं. ओके. तर मग या सगळ्यांचे ना आपण फोटो ॲड करू मध्ये म्हणजे लक्षात देईल लोकांना. तर मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नाहीये. बरोबर. तर मग जनरली साईज छोट्या असतात किंवा मीडियम साईज होतो आपण. तर मग 3 फुटापर्यंत रांगोळीचा स्टेज बनवू तर मग असं कधी वाटलं किंवा का वाटलं? बिझनेस सुरू केल्यानंतर साधारण वर्षभराच्या आतच आम्हाला जे आपलं आराध्य दैवत आहे, जेजुरीचे खंडेराव महाराज, त्यांच्याकडून आम्हाला विचारणा झाली, की आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जय मल्हार नावाचं मोठं हाताने काढावं लागतं किंवा ते जो भंडारा आहे, त्याने बनवावं लागतं. तर असं काही तुम्ही बनवून द्याल का, की जे आम्हाला झटपट काढता येईल? मग त्यावेळेस आम्ही 2.5 ते 3 फुटाची त्यांना रांगोळीची जाळी बनवून दिली बरं. आणि तो व्हिडिओ मी जेव्हा व्हायरल झाला, तर मला साऊथमधनं बऱ्याचशा कमेंट्स आल्या, की आमच्याकडे त्यांच्याकडे मंडलं असतात. सहस्त्रमंडल वगैरे असे वेगवेगळे मंडलं काढण्याची पद्धत आहे मंडलं म्हणजे? मंदिरांमध्ये. मंडल म्हणजे त्यांच्या रांगोळ्या असतात मोठं. मोठमोठ्या. हां. तर ती एकच रांगोळी जी जो साचा असतो 3 बाय 3 फुटाचा, ती क्वार्टर असते फक्त. 1/4 रांगोळी असते ती 3 बाय 3 फुटाची. ती तुम्ही 4 4 वेळेला वेळा ठेवून आणि ती 6 बाय 6 ची ती रांगोळी मोठी बनते. तर त्यांच्याकडे पुजारी ह्या रांगोळ्या पहाटेपासून काढायला बसतात. त्यात 3-4 तास वेळ जातो. त्यांनी आमच्याकडे असं विचारलं, की "तुम्ही आम्हाला ह्या कस्टमाइज करून देणार का?" तर आम्ही हो, ती सुद्धा 3 फुटाची मोठी रांगोळी बनवली. त्यानंतर कर्नाटकचे जे आहेत पुजारी, त्यांच्याकडे कसं असतं प्रत्येक पूजेला जसं वास्तुपूजा असेल किंवा सत्यनारायण असेल किंवा अशा दुसऱ्या कुठल्या मंदिराच्या स्थापनेच्या पूजा असतील, तिथे त्या देवाची प्रतिमा ते हाताने काढतात. मग ती सुद्धा आमच्याकडे ऑर्डर आली, की आम्ही ज्या रांगोळ्या काढतो त्याच्या इमेजेस पाठवू शकतो. तुम्ही स्वतः डिझाइन करून ते साचे आम्हाला बनवून देऊ शकता का? हा रांगोळीचा जो 3 इंचापासून 3 3 फुटापर्यंतचा फुटापर्यंत. प्रवास आहे, हा हळू-हळू वाढत गेला. वाह! म्हणजे या सगळ्या मागण्यांमुळं तो 3 फुटापर्यंत तुम्ही ॲड केलं. तसं तर जनरली नसतं केलं तर मग नाही. कदाचित. तर मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन होलसेल सुद्धा करता का? म्हणजे होलसेल सुद्धा प्रोव्हाईड करता? हो, हो. होलसेल पण आम्ही देतो. ऑनलाईन व्यवसायामध्ये असं झालं माझं, की मी जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेस रिटेल सोबतच होलसेलर्सनी पण आमच्याकडे हां. भरपूरदा विचारणा त्यांची होती, की आम्हालाही तुम्ही वस्तू पुरवाल का? आमचाही छोटा बिझनेस आहे. मोस्टली लेडीज ज्या आहेत त्या, आम्ही घरबसल्या करू शकतो का? हे तुमचा बिझनेस आम्ही हे करू शकतो का रांगोळ्यांच्या साच्यांचा? तर त्यांनाही मी होलसेल स्वरूपामध्ये पुरवले. बरं. तर मग कसं होतं, की कोणत्याही बिझनेसमध्ये ना, की क्वालिटी फार इम्पॉर्टंट राहते. तर मग तुम्ही याची क्वालिटी कशी मेंटेन करता? या सगळ्या स्टेन्सिल्सची वगैरे?
बरोबर. सांगता. ज्या मोस्टली जे आहेत 80% साच्यांचं जे आहे मॅन्युफॅक्चरिंग ते आम्ही स्वतः करतो. बाकी जे आहेत उरलेले ते आम्ही बाहेरून घेतो. तर ते बघताना रॉ मटेरियलचा दर्जा, ते बनवताना घेतलेली विशेष काळजी याकडे आम्ही नक्कीच लक्ष देतो. आणि इन केस समजा बनवताना काही डॅमेज पीस बनले, काही फॉल्टी पीस बनले, तर ते कस्टमरपर्यंत न जाऊ देता ते आधीच आम्ही रिजेक्ट करतो आणि ते रिमॅन्युफॅक्चरिंगला जातात. आणि तर मग याचं रॉ मटेरियल कसं घेतलं जातं? याच्यामध्ये कशी चेक केलं जातं गुणवत्ता वगैरे? गुणवत्ता टिकवताना नक्कीच विचार आम्ही करतो, की जे आता सध्या जे वुडनचे साचे मोस्ट ट्रेंडिंग आहेत, तर ते बनवताना लाकडाची क्वालिटी कशी आहे? ते पाणी लागल्यानंतर फुगेल का? किंवा ते साचे पुढे जाऊन टिकतील का? किंवा जी शाई आम्ही वापरतोय ती फेंट नको व्हायला, डिझाइन चांगली उमटली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही करतो. बरं. तर मग काय होतं, की आजकाल सगळं आता धावपळ झालेली आहे. सगळ्यांचं जीवन आता का आय-टीमध्ये लोकं नाही, सगळेच आता. तर मग त्यांच्याकरता हे स्टेन्सिल्स वगैरे किती उपयोगात येऊ शकतात? जे म्हणजे आता कसं होतं, की आता आमचा एरिया बघितला राहुरी फॅक्टरीचा, तर तेवढे स्टेन्सिल अवेलेबल नाही आहेत. बेसिक असतात 2-4 की पावलांचे आले किंवा फार बेसिक असतात. तुम्ही ऑनलाईन पाहिले तर म्हणजे खूप व्हरायटी. तर मग ती व्हरायटी कशी यूज करता येऊ शकते या धावपळीच्या जीवनामध्ये काय सांगता? नक्कीच. कारण कसं असतं माहिती आहे का, की सण समारंभ असू दे, छोटं फंक्शन असू दे, मोठं असू दे, काहीही ओकेजन असू दे. जसं घरातल्या महिला स्वतः सजतात, नटतात किंवा त्या दिवशी घरामध्ये गोडधोड काही बनवलं जातं, स्पेशल काहीतरी मेन्यू असतो. या सगळ्याबरोबरच त्याला पूर्णत्व केव्हा येतं, की जेव्हा दारासमोर तुम्ही रांगोळी रांगोळी काढता. ती भलेही छोटी असो किंवा मोठी असो, त्या रांगोळीला तितकंच महत्त्व असतं. मग धावपळीच्या जीवनामध्ये काही वर्किंग वुमन असतात किंवा घरी जॉइंट फॅमिलीमध्ये एवढा वेळ नाही मिळत किंवा काहींना काढता येत नसतात रांगोळी. तर अशा वेळेला साच्यांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण आता तुम्ही बघाल तर नक्कीच स्मार्टचा जमाना आहे हा. तर हाताने तेवढे परफेक्शननी जर रांगोळी नसेल काढता येत, तर व्हाय नॉट? तुम्ही साच्यांचा वापर करून जर एवढी सुबक, रेखीव, आकर्षक रांगोळी जर बनत असेल त्या साच्यात, बरोबर. तर नक्कीच आणि ती सुद्धा अगदी कमी वेळामध्ये. कमी वेळामध्ये. अगदी कमी वेळामध्ये, कमी रांगोळीमध्ये आणि आकर्षक रांगोळी बनते. तर नक्कीच या साच्यांचा वापर लेडीज करायला पसंतीच देतील. वाह! तर मग तुमच्या एका रीलमध्ये मी काय पाहिलं होतं, की सण समारंभाकरता तुम्ही रिटर्न गिफ्ट्स वगैरे सुद्धा तयार करता, बरोबर? तर मग त्याच्याकरता किंवा नवीन वर्षाची भेटवस्तू म्हणा, तर मग असे वेगळे पॅकेजेस वगैरे तयार केलेत का? किंवा काही डिझाईन्स वगैरे स्पेशल त्याच्याकरता? हो, नक्कीच सांगा आहेत. त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी. नक्कीच. आधी कसं होतं, की लग्न समारंभ असू दे, डोहाळे जेवण, साखरपुडा अशा प्रसंगी आहे ना, लेडीज किंवा यांच्यामध्ये साड्या, कपडे किंवा स्टीलचे भांडे असं देण्याची आधी पद्धत होती. हं. पण त्या वस्तू वापरात न येता घरात कुठेतरी कोपऱ्यात पडायच्या किंवा ह्याचं त्याला, त्याचं त्याला, असं ते एकमेकांना फक्त वाटण्यातच जायच्या. तर आताच्या लेडीज कशा आहेत, थोड्याशा विचार करतात, की मी दिलेली वस्तू समोरच्याने वापरली पाहिजे किंवा असं काहीतरी गिफ्ट द्यावं, की मी नेहमी त्यांच्या स्मरणात राहिली पाहिजे. तर त्या योगाने आमच्याकडे रांगोळीचे साचे तुमच्या बजेटनुसार आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आम्ही कस्टमाइज करून देतो. तर आत्तापर्यंत मी दिवाळीसाठी वेगवेगळे गिफ्टचे पॅकेजेस आम्ही बनवले आहेत. आकर्षक पॅकिंगमध्ये तुम्हाला येतात, बॉक्स पॅकिंगमध्ये. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी एम्प्लॉईजला गिफ्ट देण्यासाठी वगैरे वापरतात. तेही आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि प्रत्येक सण समारंभासाठी वगैरे छोट्या-छोट्या किंवा मोठ्या स्वरूपामध्ये तुमच्या बजेटनुसार आणि कार्यक्रमाच्या नुसार जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट्स होतात. समजा तिथे शॉप आहे, तर मग त्यानुसार हो, तुम्ही कस्टमाइज करून त्यांना देऊ ते शकता. बनवून घेऊ शकता. ओके. तर मग मॅजिक बॉक्स म्हणले ते, मग थोडं ते सांगा ना, मला कळलं नाही. मॅजिक बॉक्स ही अशी एक प्लास्टिकचा एक असा प्रॉडक्ट आहे, जो सध्याला खूप मोस्ट ट्रेंडिंग आहे. त्यामध्ये प्लास्टिकच्या बॉक्समध्ये हो, प्लास्टिकच्या बॉक्समध्ये तुम्हाला साचा रांगोळीचं जे आहे स्टेन्सिल ती टाकून फक्त फिरवायचं असतं. ते झटपट, पटापट अगदी 2 मिनिटात रांगोळी तुमची खाली उमटते. वेळही कमी लागतो आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचे रांगोळीचे पॅटर्न्स बनवू शकता. वाह! तर मग तुमची एक रील बघितली होती, की त्याच्यामध्ये नाही का, की थोडे डब्बे आहेत. डब्यामध्ये सगळ्या प्रकारचे पॅक एकत्र आहे. ते सांगा ना थोडंसं. कारण काय होतं, आज समजा महालक्ष्मी असतात आमच्याकडे, तर मग त्याच्याकडे ते छाप लागतात वगैरे पावलांचे किंवा मग तेच काय मग ते आठवत नाही आता एवढी एक्झॅक्ट रील. त्याला स्टॅम्प म्हणतात. आमच्याकडे टोटल 18 डिझाइन आहेत स्टॅम्पचे.
ते छोट्या स्वरूपात असतात. साधारणतः देवांच्या पुढे वगैरे किंवा रोज वापरासाठी तुम्हाला देवीचे पावलं, गोपद्म म्हणू शकता, गायत्री पद्म, दिवा असतो, तुळशी वृंदावन असतं, ओम श्री स्वस्तिक हे शुभचिन्ह असतात. हे रोज-रोज तेवढ्या परफेक्शननी तुम्हाला काढायला जमत नाही. नाही जमत. तर तो स्टॅम्प सेट एकदा भरून ठेवला ना तुम्ही स्टॅम्प, तो फक्त उलटा करून तुम्हाला टॅप करायचा असतो आणि ठेवून द्यायचा. तर हे तो ती झटपट खूप फायद्याची बनणारं वस्तू असं राहील. आहे. कारण आमच्याकडे कसं होतं, आमच्याकडे महालक्ष्मी असतात, बसतात. तर मग ते आमच्याकडे त्यासाठी खूप जुनं बरेच आहे. पावलं काढत जावे लागतात. हां, आणि ते खूप जुनं आहे आमच्याकडे, जे मेटलचं ते खराब होत चाललंय आता. तर मग आता आपण करू बिझनेसबद्दल. तर मग बिझनेसमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा आतापर्यंत अडचणीचा सामना करावा लागला? प्रॉब्लेम्स काय-काय आले ते मेनली सांगा? छोटे-मोठे प्रॉब्लेम्स नक्कीच नक्कीच आले. कॉमनली असतात. ते हां. सगळ्यात पहिला असतो, जो दाखवताही येत नाही, झाकताही येत नाही, म्हणजे पैशांचा असतो. फंड तुम्हाला कधीच बिझनेसमध्ये म्हणू शकता, की पुरत नसतात किंवा काय. तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असतो. जसं कधी मला गरज पडली, तर मिस्टर मला नक्कीच सपोर्ट करतात आणि बिझनेसमधला पैसा त्याच बिझनेसमध्ये टाकून कसं वाढवता येईल, हे मी नेहमी बघत असते. दुसरं असं आहे, की जेव्हा ऑनलाईन मी नवीनच सुरुवात केलेली होती, त्यावेळेस म्हणू शकता तुम्ही असं, की लोकांपर्यंत मी रीच होत नव्हते. कारण जे अपडेट्स असतात ना, माझं एवढं मला टेक्निकल नॉलेज एवढं नव्हतं त्यावेळेस, की अ, 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 जसं Instagramमध्ये अल्गोरिदम असतं, YouTubeमध्ये पण व्हिडिओज पोस्ट करण्याच्या काही ठराविक वेळा असतात. तर हे एवढं मला माहीत नव्हतं. तर मला असं वाटायचं सुरुवातीला, की आपण लोकांपर्यंत का नाही पोहोचत? मग मी स्वतः डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला त्यावेळेस. असं आणि मग मी स्वतः मग पोस्ट करायला लागले व्हिडिओज काढून. तर असं प्रत्येक अडचणीवरती सोल्युशन काढता. मग जसं माझा रीच वाढला तशा ऑर्डर्स पण यायला लागल्या. जशा ऑर्डर्स वाढल्या ओघाने हे पण आलं, की कस्टमर्सचा ट्रस्ट इश्यू. तो एक खूप मेन अडचण होती त्यावेळेस, की आम्ही पैसे पे केल्यानंतर कारण माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नव्हतं. मी नवीनच सुरुवात केलेली होती व्यवसायाला. तर आम्ही जरी पैसे दिले, तरी प्रॉडक्ट नक्की आमच्याकडे पर्यंत येईल का नाही? पोहोचेल बरोबर. की नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. त्यामुळे बऱ्याचशा ऑर्डर कॅन्सल झाल्या. मग त्यांना जसं फोनवरती नुसतं मेसेजवरती कम्युनिकेट न करता, फोनवरती किंवा कॉलवर किंवा व्हॉईस मेसेज थ्रू मी त्यांच्याशी बोलायला लागले. की हे माझं शॉप आहे किंवा हा माझा स्टॉक आहे. तुम्ही नक्की माझ्याकडे ऑर्डर प्लेस करा. माझी गॅरंटी आहे की वस्तू तुमच्याकडे नक्कीच पोहोचतीये. किंवा मग त्यांना असं कन्व्हिन्स करत गेले, की आधी एखादी छोटी वस्तू घेऊन बघा. तुमचा एकदा विश्वास निर्माण झाला, की मग तुम्ही मोठी ऑर्डर देऊ शकता. असं करत मग एक-एक अडचण आम्ही सोडवत गेलो. आत्ता आहे का एवढी? आता सध्या तरी नाहीये. आता सध्या माझं वेबसाईटवरती काम सुरू आहे. तर वेबसाईट आमची लवकरच लॉन्च होणार आहे अक्षय तृतीयेला. त्या याच्यापासून आम्ही सुरू करणार आहोत. कारण बऱ्याचशा महिलांना त्यांचं म्हणणं असतं, की आम्हाला अ, Google पे करता येत नाही किंवा आम्हाला घरी तेवढं हे नाही आहे. तर तुम्ही घरी आमच्यापर्यंत वस्तू पोहोचवा. आम्ही तुम्हाला कॅश तेव्हा देऊ. तर मी नक्कीच त्यांच्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी सुरू करणार आहे. मग तर मग ई-कॉमर्स साइटवर आहात का तुम्ही आता? Amazon, Flipkart, अ, Meesho वगैरे? सध्या नाहीये, पण नक्कीच तो विचार चालू आहे. पण ते सुद्धा एक खूप मोठं एक हो. त्या चॅलेंज आहे. दृष्टीनेच आम्ही पावलं उचलत आहोत आता. ओके. तर मग आता तुम्ही मगाशी म्हटलं नाही की ग्राहकांचा विश्वास जिंकणं अजूनही अवघड आहे. कारण सीओडी नाही म्हटल्यानंतर ते थोडंसं अजून अवघड झालंय. तर मग ते तुम्ही सांगितलं तसं कव्हर केलंय. बट ठीक आहे. तर मग राहुल रांगोळीची सगळ्यात मोठी यू-एस-पी काय? काय सांगता येईल? राहुल रांगोळीची यू-एस-पी तुम्ही म्हणू शकता, की आमचा जो क्वालिटी आहे ती आणि आमचा असलेला कमी दर. कारण कसं असतं मोस्टली रांगोळ्या घेणारा हा महिला वर्ग आहे. त्यांच्याकडे स्वतःकडे एवढे पैसे नसतात. जरी त्या वर्किंग असल्या तरीही त्यांना घर खर्चाला वगैरे बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. बाकीच्या महिला या त्यांच्या घरच्यां कोणाकडनं तरी घेणाऱ्या असतात किंवा आपल्या सेव्हिंगमधनं खर्च करणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांचं असं असतं, की आम्हाला हौस खूप आहे घेण्याची, पण आमच्याकडे एवढं आत्ता पैसे नाही, एवढं बजेट नाहीये. तर माझ्या कॉम्पिटिटर्सपेक्षा मी बऱ्यापैकी कमी प्राईस ठेवलेली आहे. कारण ॲज अ महिला, ॲज अ मध्यमवर्गीय मी पण आहे. तर मला स्वतःला कुठेतरी असं वाटतं, की जे इमोशन जोडले गेलेले असतात महिलांचे, की रांगोळी सण समारंभाला काढली जाणार आहे हे ते किंवा ही माझ्याकडे पाहिजेच. तर त्या दृष्टीने त्यांना घेता यावं म्हणून आमचा जो आहे चांगली क्वालिटी असूनही वस्तूंचा जो आम्ही दर ठेवलेला आहे, जो रेट ठेवलेला आहे,
तो कंपॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. तर त्याला तुम्ही USP नक्कीच म्हणू शकता. आणि तुमची मॅन्युफॅक्चरिंग असल्यावर तुम्हाला अजून सोपं गेलं असेल. हो, मला ते कमी करायला नक्कीच सोपं केलं. मी माझं प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी ठेवून, ठेवलंय. पण कस्टमर सॅटिस्फॅक्शनकडे जास्त लक्ष दिलं. तर मग कसं होतं, की एक ब्रँड असतो त्याला लोकांपर्यंत पोहोचवणं तेवढं अवघड आहे आणि त्याच्यानंतर आपलं प्रोडक्ट कसं वेगळं आहे थोडंसं, हे दाखवणं अजून अवघड आहे. तर मग याबद्दल तुम्ही काय-काय नाही का पाऊल उचलले वगैरे किंवा काय-काय स्टेप्स घेतल्यात काय सांगता येईल? नक्कीच. जसं आम्ही सुरुवात केली साच्यांचं ऑनलाईन हे सेलिंग करायला, तर माझ्याकडे जसं मी कॅटलॉग लोकांना पाठवायची किंवा फोटोज पाठवायची, तर माझ्याकडे लेडीजचे फीडबॅक येत गेले, की आमच्याकडे प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक दिवशी जसं देवांचं वेगवेगळं देवांचं महत्त्व असतं, त्यानुसार म्हणू शकता किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या जातात. साऊथ इंडियामध्ये रांगोळी ही खूप काय म्हणतात रांगोळीला खूप मोठं महत्त्व आहे त्याच्याकडे. आपल्याकडे तरी जागेची कमतरता असते. पण साऊथ इंडियामध्ये मोठ्या जागा असतात. त्याच्या मोठमोठ्या रांगोळ्या लागतात. तर कस्टमर्सच्या डिमांड येत गेल्या, की त्यांनी डिझाईन्स मला पाठवले, हे तुम्ही बनवून देणार का? किंवा मोठ्या साईजमध्ये बनवून देणार का? तर असं करता माझं कलेक्शन स्वतःच मी जसं त्यांना प्रोव्हाईड करत गेले वस्तू, तसं माझं तुमचं कलेक्शन कलेक्शनही वाढत वाढत गेलं. गेलं. तर मग मार्केटिंग करता तुम्ही काय-काय यूज केलं? म्हणजे कसं केलं Instagramवर, कसं YouTubeवर काय केलं सांगा थोडंसं? डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर मी त्या स्ट्रॅटेजीज माझ्या याच्यामध्ये ऑनलाईन सेलिंग वाढवण्यासाठी करत गेले आणि तसंच कस्टमरचे जशा माझ्याकडे डिमांड आल्या, त्यामध्ये अपडेट मी करत गेले. ट्रेंडिंग टॉपिकनुसार मी कंटेंट बनवत गेले, तसे पोस्ट करत गेले आणि लोकांना जशी गरज होती, की इन्फॉर्मेटिव्हही काहीतरी त्यांना हवं आहे, रांगोळीचे साचे वापरायचे कसे, तर याबद्दलही मी त्यांना सांगत गेले आणि त्यातूनच मग माझा सेल थोडासा वाढत गेला. बरं, तर मग या आपल्या बिझनेसमध्ये तुम्ही कस्टमर्सचे कनेक्ट कशा करता? Instagram, YouTube झालंच. पण मग तर मग पर्सनली कसं कनेक्ट होतं? WhatsAppवरती ऑर्डर आल्यानंतर काही वस्तू अवेलेबल असतात, नसतात किंवा काही मी स्वतः ते म्हणतात, की तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही आम्हाला सांगा, आमच्याकडे असं-असं फंक्शन आहे, तर मी काय घेऊ, कसं घेऊ? तर नुसतं मेसेजद्वारे न बोलता काही वेळेला व्हॉईस मेसेज किंवा कॉल करताना असं जाणवलं, की अरे, ह्यांचं तर एज माझ्यापेक्षा जास्त आहेत. मग ते ताई न होता काकू, कधी आजी असं बोलत आणि बऱ्याचदा कस्टमरशी ते फॉर्मल रिलेशन न राहता कुठेतरी पर्सनल हे होत गेलं, की "अरे बेटा, तू खूप छान व्हिडिओज बनवते किंवा तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तू हे दिलेल्या रांगोळ्या आमच्याकडे सगळ्यांना आवडल्या." किंवा जसं बऱ्याचशा महिला म्हणतात, की "मी यूएसला चालली आहे मुलाकडे, मुलीकडे, तर मला त्यांच्यासाठी जशा वापरता येतील अशा रांगोळ्या द्या." तर त्यासोबत कसं आहे, मी स्वतः खूप भावनाशील तुम्ही मला सेन्सिटिव्ह म्हणू शकता. मी खूप सेन्सिटिव्ह आहे. तर असं फोनवर ऐकल्यानंतर वगैरे असं, की आता ह्या काकू यूएसला जात आहेत. तर मी स्वतः माझ्याकडनं काहीतरी कॉम्प्लिमेंटरी छोटं रांगोळी साचे म्हणा, काहीतरी गिफ्ट मी देत गेली. मग त्या म्हटल्या, की मी ओपन करून बघितलं. तर मला खूप आनंद झाला, की "अरे बापरे! हे तू आमच्यासाठी पाठवलंस का?" तर ते रिलेशन आहे ना कुठेतरी अजूनही माझं त्या महिलांसोबत आहे. त्यांचे मला स्टेटसद्वारे WhatsAppवरती वगैरे बर्थडेजला पर्सनल काही माझे काही इव्हेंट्स असतील तेव्हा ते नक्कीच मला कॉन्टॅक्ट करतात आणि त्या अजूनही माझ्यासोबत आहेत. साऊथच्या एक आंटी होत्या. त्यांनी माझ्याकडे ऑर्डर दिली होती रांगोळ्यांची आणि असं बोलता कुठेतरी जाणवलं, की ह्या आंटींचा आवाज थोडासा लोनली आहेत या किंवा काहीतरी इश्यू आहे. तर बोलताना असं लक्षात आलं मला, की त्या बोलल्या, की "मेरा बेटा जॉब करता है, वो बाहर है. मेरे हस्बैंड भी अवेलेबल नहीं है और हमारे यहाँ पे बहुत बड़ा फेस्टिवल आने वाला है. तो सिर्फ मेरे साई मेरे साथ है." असं एवढंच वाक्य त्या बोलल्या आणि मला कुठेतरी क्लिक झालं, की ह्या आंटी जर एवढ्या लोनली फील करतायत, तर ह्या रांगोळी त्यांनी ज्या ऑर्डर केल्या आहेत त्यासोबतच फक्त साईनाथाय नमः असं आणि साईबाबांची प्रतिमा असलेली मी एक रांगोळीचा साचा त्यांना पाठवला. तर लिटरली तो फेस्टिव्हलच्या दिवशी त्यांना ती ऑर्डर मिळाली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी मला रडता-रडता कॉल केला, की "तुमने मेरे साई मेरे पास भेज दिए. मैं घर पे अकेली थी, कोई नहीं था." असं होता बऱ्याचशा लेडीजशी पर्सनल कुठेतरी रिलेशन आमचं बनत गेलं. आणि हेच कनेक्शन बिझनेसला पुढे घेऊन जातं. हो, ते पुढे जात गेलं. नक्कीच. बरं, तर मग तुम्ही आता एक किस्सा सांगितलाच मला. तर मग एखादा असा मेमोरेबल किस्सा आहे का? जो कदाचित फनी सुद्धा असू शकतो किंवा एखादा नाही का कसं इमोशनल सुद्धा असू शकतो. काय सांगू शकाल एखादा? इमोशनल जसा ह्या आंटींचा सांगितला मी तोच एक आहे. अजून एक आहेत ज्या स्वामी समर्थ भक्त आहेत त्या. श्री स्वामी समर्थांवरती त्यांची खूप श्रद्धा आहे. त्या रिपीट कस्टमर आहेत माझ्या. त्या नेहमी माझ्याकडनं रांगोळीचे साचे मागवायच्या. एके दिवशी त्यांचा फोन आला, की मला तर स्वामींचा प्रकट दिन आहे
पण तो आता आजच्या दिवसापासून 3ऱ्या-4थ्याच दिवशी आहे. तर मला एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही रांगोळ्या पाठवू शकता का? म्हटलं मी तर आज पण डिस्पॅच करू शकते. बट तुमचं व्हिलेज प्लेस असल्यामुळे तुमच्याकडे बाय पोस्ट यायलाही 7 ते 8 दिवस नक्कीच लागतात. तर मी तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत, की 3ऱ्या दिवशी तुम्हाला रांगोळीचं पार्सल मिळेल. पण त्यांची श्रद्धा एवढी होती, त्या बोलल्या, की "नाही, स्वामी मला नक्की मदत करतील आणि साचे मला 3ऱ्या दिवशी येतील बेटा. तू ऑर्डर माझी घे आणि मला रांगोळ्या पाठव." तर मला अजूनही आठवतं मिस्टर आणि मी आम्ही दुपारची 1:30ची वेळ होती. मी घाईघाईत ते म्हणजे त्यांच्या श्रद्धेला कुठेतरी दुखावू नये असं मला मनातून वाटलं, की त्यांचं जर एवढं आहे तर व्हाय नॉट आपण पण थोडीशी देवावर श्रद्धा ठेवून बघू. आणि मी घाईघाईत पार्सल पॅक केलं. 1:30 वाजता आम्ही पोस्टाच्या इथे पोहोचलो. खिडकी जस्ट बंदच होणार होती. ते पार्सल मी तिथे दिलं पोस्टामध्ये आणि 3ऱ्या दिवशी त्या काकूंचा फोन आला, की "उद्या प्रकट दिन आहे. आमच्या इथले पोस्टमन पण सुट्टीवर जाणार आहेत. तर ते मला आत्ताच जस्ट तुझं पार्सल देऊन गेले." तर तुम्ही म्हणू शकता त्यांची श्रद्धा, भावना का देवाचं पण त्यामध्ये काही हात असेल. पोहोचलं. हो, तर ते पार्सल जे 8 दिवस लागणार असतात, ते 3ऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी कुठेतरी पोहोचलं. पोहोचलं. तर नक्कीच या गोष्टींवर माझाही विश्वास बसतो, की आपण देवाशी रिलेटेड जे कार्य करतोय, मनापासून करतोय, एवढ्या श्रद्धेने करतोय, तर देव नक्कीच त्याला फळ तरी देतात आणि आपल्याला मदत नक्कीच करतात. बरं तर मग राहुल रांगोळीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? काय पुढे करायचा विचार आहे? काय सुरुवात करायचा विचार आहे? आता ई-कॉमर्स तर तुम्ही म्हणला सुरू करायचं. मग अजून काय? सगळ्यात पहिली गोष्ट तेच आहे, की वेबसाईट थ्रू पण आम्ही आता लॉन्च नक्कीच करत आहोत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरतीही आम्ही येत आहोत आणि माझं व्हिजन असं आहे, की द राहुल रांगोळी यासोबतच प्रणाली राहुल पाटील हे नावही कुठेतरी जोडलं गेलं पाहिजे आणि त्यासोबतच मलाही कुठेतरी एक ओळख निर्माण माझी करायची आहे आणि माझं आधीपासून असं मोटिव्ह नव्हतंच, की मला स्वतःलाच खूप काही कमवायचं आहे किंवा माझाच बिझनेस खूप मोठा व्हायला हवा. माझं टीमवर्कवरती जास्त विश्वास आहे माझा. तर माझ्यासोबतच जे टीम माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, पॅकेजिंग टीम आहे, डिझायनिंगची टीम आहे, मार्केटिंगची टीम आहे. तर ह्या सगळ्यांना सोबत घेऊन मला नक्कीच राहुल रांगोळी हे पुढे न्यायचंय. तुम्ही टेलच असल्यामुळं आधी त्याच्यामुळे तुम्हाला टीमचं महत्त्व जास्त माहिती आहे. ओके. ज्या महिलांना घरी बिझनेस स्वतःचा काहीतरी सुरू करायचा असतो, ज्या म्हणतात, की आम्हाला घरबसल्या काही करता येईल का? त्यांच्यासाठी हा नक्कीच खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, की तुम्ही हा बिझनेस घरबसल्या नक्कीच करू शकता. त्यांच्यासाठी मला मदत काहीतरी करायची करायचं आहे. म्हणजे काहीतरी करण्याची पुढे मग लवकरच काही नक्की इच्छा येणार आहे. आहे. हो, नक्कीच. ओके. तर मग आपला शेवटचा प्रश्न होता आपण, की जे महिला आहेत ज्यांना की ते करायचं जो तोच प्रश्न पुढे कंटिन्यू, की त्यांच्याकडे तुम्ही काय एक सल्ला द्याल? त्यांना बिझनेसमध्ये यायचं म्हणा किंवा जॉबमध्ये असं आता इथं आपण लिमिट लावत नाही. जॉब, बिझनेस काही असं नका. बरोबर. त्यांच्याकरता काय सांगाल? महिला वर्गाला किंवा ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, अशांसाठी मी एकच सल्ला देईल, मोलाचा असेल तोच, की तुम्ही सातत्य आहे ना कुठेच सोडू नका. अप्स एंड डाउन्स प्रत्येक बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, कुठेही आयुष्यामध्ये तुम्हाला येतच असतात. त्यामध्ये तुम्ही सातत्य सोडू नका, तुमचे पेशन्स सोडू नका. त्या गोष्टीवरती टिकून राहा. नक्कीच असं होतं बऱ्याचदा, की घरचे तुम्हाला विरोध करू शकतील, तुमच्याकडे पैशांची अडचण असू शकते, जागेची कमतरता असू शकते. किंवा बऱ्याचदा असं होतं, की तुमच्याकडे माल वगैरे वस्तू सगळं तयार आहे, पण तुमच्या वस्तूंना डिमांडच नाहीये. तर कुठेतरी तुम्ही डिसमूड न होता किंवा डिसहार्टन न होता, तो व्यवसाय कसा तुम्हाला पुढे चालू ठेवता येईल, याकडे बघा आणि जे मी म्हणेल, की सातत्य आणि पेशन्स ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वाह! सो तर मग आता जे राहुल रांगोळीमधले राहुल आहेत, त्यांना बोलू. तर राहुल सर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. स्पेशल कॉर्नरवर. तर मला सांगा ना, की तुमच्या मिसेस एवढा आता ऑनलाईन बिझनेस नेतात आहे. तर तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच तिचा मला अभिमान वाटतोय. कारण की जॉब करत असताना तिला वाटायचं की मी फक्त जॉबच करू शकते, बिझनेस नाही करू शकत. तर मी तिला सांगायचो की तुझ्यामध्ये स्किल आहे, की तुझ्यामध्ये पेशन्स आहे, बोलायची पण तुझी कला आहे. तर तू नक्कीच आपला जर बिझनेस ऑनलाईन जर केला, तर त्याचा नक्कीच तुला फायदा होईल. तर तिचं पण हो नाही, हो नाही चालू होतं आणि सडनली कोरोनासारखी घटना घडली. त्यावेळेस मग तिलाही कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळेस तिने सुरुवात केली. तर नक्कीच मला तिचा अभिमान आहे, की राहुल रांगोळी हे जे माझ्या वडिलांनीही सुरू केलं होतं रांगोळीचे छोटे शॉप, जे आज ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नाशिकमध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण राहुल रांगोळीचं ब्रँड घेऊन जाते. बरं मग तुम्ही काय करता बाय प्रोफेशन? ॲक्चुअली माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. मी स्वतःचे कन्स्ट्रक्शन पण करतो आणि
ॲज अ सोल सेलिंग म्हणून मार्केटिंगचं काम पण करतो. तुमचा बिझनेसमध्ये काय रोल आहे आता सांगू शकाल? रांगोळीच्या ह्याच्यामध्ये. रोल तर म्हणजे सर्व बिझनेस तीच हँडल करते. मी तिला पाठीमागून असं बॅकबोन म्हणतो. त्याशिवाय काही नाही होऊ शकत सर. हां. कारण की बिझनेस करत असताना महिला असल्यामुळे घरचं सगळं काम करून तिला ते करायचं असतं. त्यामुळे मला 2 मुली आहेत. एक 10 वर्षाची आहे, एक 5 वर्षाची आहे. तर त्यांना जे सांभाळणं असतं, खाऊ घालणं असेल, कपडे बदलणं पण आहे. हां, बरोबर आहे. त्यांना स्कूलला जायचं आहे, तर आवरणे असेल. तर या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये मी तिला मदत करतो. आणि बाकी फायनान्शियल असेल, तर स्टार्टिंगला मी तिला मदत केली होती. त्यानंतर मग नंतर गरज पडली नाही. जे काही बिझनेसमधून ती अर्निंग करते, तर ती स्वतःच त्याच्यामधून पूर्ण करून घेते. वाह! थँक यू सो मच. धन्यवाद सर, तुम्ही हे बोलवल्याबद्दल. थँक यू. सो तर मग थँक यू सो मच. तुम्ही आलात. थँक यू सो मच सर. आणि आमच्याकडे छोटीशी ऑटो मिळते तुमच्याकरता. प्लीज. नाही ना. थँक थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा माझ्या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड एंड. बाय.